ऊसाचे टिपरे भरलेले आयसर वाहनाचे चाक रुतले। राजपथ मार्गावरील घटना। तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून राजपथ मार्गावरून ऊसाची टिपरे घेऊन जाणाऱ्या MH18 BG 6232 क्रमांकाच्या आयसर वाहनाचा अपघात घडला। वाहनाचे मागील चाक खड्ड्यात रुतले। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळला। राजपथ मार्गावरून दसवडकडे जात असताना हा अपघात घडला। राजपथ मार्गालगत असलेल्या परिसरात आठवड्याभरापासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने खड्डे खोदण्यात आले होते। या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकाला खड्ड्याचा अंदाज आला नाही। बाजूलाच गटर असल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहन चालक श्याम राठोड यांनी वाहन खड्ड्यात वळवले, ज्यामुळे वाहनाचे मागील चाक खड्ड्यात रुतले। गुजरात राज्यातील चिचोदा येथून केदारेश्वर खानसरी दसवड येथे सदर वाहन जात होते। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रस्त्यालगत असलेल्या गटारामुळे मोठा अपघात टळला। या अपघातामुळे अन्य वाहने निघण्यास अडचणी निर्माण झाल्यात। संबंधित विभागाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी आणि गटारावरील योग्य उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटनांचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। माझे नाव आहे योगेश। इकडे बऱ्याच दिवसात खड्डा पडलेले, इकडे पाणीचं ते जरा पाणी वाहत होतं, खड्डा नाही बुजला आणि मी तिकडनं येत होता। आता इकडे ते बघितलं तर गाडी फसून गेलेली आहे। आता 1 महिना झाला खड्डा पडलेले, बुजत नाही ते। इकडनं येत होतो तेव्हा विषय असा झाला की मी चिचोदातून येत होतो आणि केदारेश खानसरीला जात होतो। ते ना खड्डा खणलेला आहे रस्त्यावर आणि मेन रस्ता हाच गाड्या यायच्यासाठी। तो खड्ड्यात आहे ना पाणी साठलेलं आहे। तो पाणीमध्ये काय खड्डा दिसला नाही, माझी गाडी इथं अटकली विषय आणि बरं झाला की मला काय झाला नाही आणि गाडी पण जशी ती तशीच आहे। आता बघू उद्या काय ना काय।